नमस्कार. लहान मुलांना निवारा म्हणजे काय हे सांगणं कधी-कधी अवघड वाटू शकतं, नाही का? पण तेच जर आपण सोप्या, क्रिएटिव्ह पद्धतीने शिकवलं तर? चला, आज आपण नेमकी अशीच एक अप्रतिम पाठ योजना समजून घेऊया. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू की निवारा इतका महत्वाचा का असतो. मग आपण 3-4 वर्षांच्या मुलांपासून सुरुवात करून 5-6 वर्षांच्या मुलांपर्यंत ही संकल्पना कशी विकसित करायची ते पाहूया. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्यातून मुलांना नक्की काय शिकायला मिळतं हे सुद्धा जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. चला, तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सजीवांना निवारा हवाच का? म्हणजे निवारा ही संकल्पना नक्की आहे तरी काय? तर निवारा हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त आपलं घर येतं, बरोबर? पण खरं तर ही संकल्पना खूप मोठी आहे. निवारा म्हणजे फक्त माणसाचं घर नाही. ती एक अशी सुरक्षित जागा आहे जी प्रत्येक सजीवाला हवी असते. माणसाला, प्राण्यांना, अगदी पक्ष्यांना सुद्धा. जिथे त्यांना संरक्षण मिळतं, सुरक्षित वाटतं. जरा विचार करा, आपल्याला निवाऱ्याची गरज का भासते? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ऊन, वारा, पाऊस, थंडी या सगळ्यांपासून संरक्षण. पण एवढंच नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे निवारा आपल्याला एक सुरक्षित जागा देतो, जिथे आपण आराम करू शकतो आणि जिथे प्राणी पक्षी आपल्या पिल्लांना सुरक्षितपणे वाढवू शकतात. ही एक हक्काची जागा आहे, नाही का? चला, आता आपण वेगवेगळ्या वयोगटांकडे वळूया. सगळ्यात आधी 3 ते 4 वर्षांची मुलं. अगदी लहान. या वयात मुलांसाठी सुरुवात एकदम सोपी ठेवायची आहे. जास्त काही नाही, फक्त आजूबाजूला बघायचं आणि हातांनी काहीतरी साधंसं बनवण्याचा आनंद घ्यायचा. आणि याची सुरुवात किती सुंदर आणि सोप्या प्रश्नाने होते बघा. बाळांनो, आज शाळेत येताना रस्त्यात काय काय पाहिलं? हा प्रश्न इतका सहज आहे की तो थेट मुलांच्या अनुभवालाच हात घालतो. त्यामुळे विषय लगेच ओळखीचा वाटायला लागतो. आणि इथेच तर खरी गंमत आहे. हे फक्त बोलण्यापुरतं थांबत नाही. आधी मुलांशी गप्पा मारायच्या की कोणते प्राणी दिसले, ते कुठे राहत असतील, आणि मग मग थेट कृती. ओली माती किंवा वाळू घ्यायची आणि मुलांना स्वतःच्या हातांनी एक छोटासा खोप म्हणजे निवारा बनवायला द्यायचा. बघा, किती सोप्या पद्धतीने गप्पांचं रूपांतर एका अनुभवात झालं. बरं, आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, 4 ते 5 वर्षांची. ह्या वयात त्यांचं कुतूहल वाढलेलं असतं. त्यामुळे आता आपण निवारा या संकल्पनेवरून पुढे जाऊन वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या घरांबद्दल बोलणार आहोत. आणि यासाठी चित्रकार्ड्स म्हणजे पिक्चर कार्ड्स वापरणं हा एक उत्तम मार्ग आहे. चित्रांमधून मुलांना लगेच कळतं की अरे वा, सगळ्यांची घरं तर वेगवेगळी असतात. पक्ष्याचं घरटं, सिंहाची गुहा, गाईसाठी गोठा आणि आपलं माणसांचं घर, हे सगळं चित्रांमधनं खूप लवकर लक्षात येतं. आणि मग येतो पुढचा प्रश्न. पक्षी आपलं घरटं कशापासून बनवत असतील? हा एकच प्रश्न मुलांच्या विचारांना चालना देतो. आता ते फक्त कोण कुठे राहतं यावर थांबत नाहीत, तर ते आपलं घर कसं बांधतात यावर विचार करायला लागतात. आणि अर्थातच इथेही शिकणं फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये. मुलांना काड्या, कापूस, चिखल असं साहित्य द्यायचं आणि त्यांना स्वतःचं घरटं बनवायला सांगायचं. पक्षी किती मेहनत घेतात, त्यांचं घर कसं असतं, हे सगळं त्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजतं. हा अनुभव खूप महत्वाचा आहे. ओके, आता आपण येऊया 5 ते 6 वर्षांच्या गटाकडे. ही मुलं आता अजून जास्त विचार करू शकतात. त्यामुळे आजचे उपक्रम त्यांना अधिक खोलात जाऊन विचार करायला, तुलना करायला शिकवतील. आता त्यांच्यासमोर एक नवा विचार करायला लावणारा प्रश्न ठेवला जातो. आपल्या माणसांच्या घरात आणि प्राण्यांच्या घरात काय फरक असतो? वा, काय प्रश्न आहे! यामुळे मुलं आता 2 गोष्टींमध्ये तुलना करायला शिकतात. त्यांचं निरीक्षण आणि विचार करण्याची शक्ती दोन्ही वाढते. आणि या वयोगटासाठी जी ॲक्टिव्हिटी आहे ती तर अप्रतिम आहे. यात कला आणि विज्ञान दोन्ही एकत्र आले आहेत. मुलांना एकीकडे कागदावर त्यांच्या कल्पनेतलं घर काढायला सांगायचं आणि दुसरीकडे त्यांना बाहेर मैदानात जाऊन काड्या, गवत, पानं असं साहित्य गोळा करून स्वतःचं घरटं बनवायला द्यायचं. म्हणजे एकाच वेळी कल्पनाशक्ती आणि निरीक्षण शक्ती दोन्हीला वाव मिळतो. बरं, मग या सगळ्या कृतींमधून, या खेळामधून मुलांना नक्की मिळतं काय? या सगळ्या सर्जनशील उपक्रमांमधून कोणते महत्त्वाचे शैक्षणिक फायदे होतात ते आता आपण थोडक्यात पाहूया.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साध्या सोप्या उपक्रमांमधून मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते. त्यांचं निरीक्षण वाढतं. ते आपल्या आजूबाजूच्या जगाकडे अधिक लक्षपूर्वक बघायला लागतात. प्राणी, पक्षी, त्यांची घरं ओळखायला शिकतात आणि तर्क लावून विचार करायला सुरुवात करतात. आणि हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. जेव्हा मुलं स्वतःच्या हातांनी मातीचं घर किंवा काड्यांचं घरटं बनवतात, तेव्हा त्यांची सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल एक जागरूकता येते. प्रत्येक सजीवाला निवाऱ्याची गरज असते. ही खूप मूलभूत पण महत्त्वाची गोष्ट त्यांच्या मनात पक्की होते. तर मग ह्या संपूर्ण पाठ योजनेतून आपल्याला काय शिकायला मिळतो? खरं तर एक खूप मोठी गोष्ट, की मोठ्या कल्पना शिकवण्यासाठी नेहमीच महागड्या वस्तूंची किंवा साधनांची गरज नसते. कधीकधी फक्त थोडी माती, काही वाळलेल्या काड्या आणि मुलांच्या मनात कुतूहल निर्माण करणारे योग्य प्रश्न एवढं पुरेसं असतं. यातूनच आपण त्यांच्या मनात जगाविषयी एक खोल आणि कायमस्वरूपी समज निर्माण करू शकतो.